सोनी वाजवा. जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा वाजवा. तुकोबांनी अभंगाचा पहिल्या चरणात म्हटलाय की ज्याने कोणी भक्तीचा जिव्हाळा जाणला. एक लक्षण आहे शब्द जिव्हाळा. बघा जातो जिव्हाळा. वेळ आहे तुमच्याकडे? हा, इथून आपण पहाटे गंगेवरच जाऊ. किती लोक तयार आहेत बरं हात वर आणि त्याची टच झाली आणि रक्त लागलं तर घरातले लोक म्हणायचे की त्याला काय लागली? जिव्हाळी लागली. जिथे रक्त आहे तिथे जिव्हाळा आहे, हा त्याचा अर्थ आहे. तो जिव्हाळा आहे. जिव्हाळा कुठे होता? आणखी विहीर खोदताना खोदत गेले कोरडा माती निघाली आणि थोडी ओली माती निघाली आणि थोडं थेंब थेंब पाणी पडायला लागलं. लगेच आनंदित व्हायचे आणि म्हणायचे ही विहिरीला काय लागलं? तुकोबांनी अभंगात जो शब्द म्हणून तुकोबाचा 4 चरणाचा अभंग सोडवायला संपूर्ण रात्र कमी पडायची. ज्याने भक्तीचा जिव्हाळा असला पाहिजे. मी कधीच नाही म्हटलं नाही. मी सगळ्यांचे पैसे गोळा करायचो, वारकऱ्यांना चहा पाजवून द्यायचो. आता एवढ्या गर्दीत इतके नारळ कोण फोडेल नामदेव पाहिजे? आषाढीला घरी यायचो, सत्यनारायणाचे नारळ आणले राहायचे, घरच्या घरी फोडायचे आणि एवढं तुकडं त्यांच्या घरी वाटायचो. त्या बाया मला विचारायच्या पायरीवर फोडलं ना? नामदेवावरच फोडलं. तू घे. काय तुझ्या भक्तीला जिव्हाळा आहे? नाही शोधय. कोणाला 10 रुपये देऊन आणि मग अशी उसनवार भक्ती करायची नाही. भक्तीची ताकद फार मोठी आहे. बसा ते भक्ती 24 तास असली पाहिजे. नवीन लग्न झालेली मुलगी सासरी आली आणि 4 दिवस राहिली आणि नवऱ्याचा फोन आला अचानक दुपारी 4 वाजेला, उद्या सकाळी मी तुला 9 वाजेला घ्यायला येतो आहे. लग्नाला 10 दिवस झाले होते. 4 दिवस माहेरी राहायला आली होती आणि दुपारी 4 वाजेला फोन आला. बसली होती मैत्रिणींसोबत गप्पा मारत, केस मोकळे, एक येतं कंगवा मारत होती, बाकी गप्पा चालल्या होत्या आणि नवऱ्याची रिंग वाजली. उचलला तिने, मोबाईल पाहिला. साजन नवऱ्याचं नाव बायकोचं नाव असं करतात ना. मी सुद्धा माझ्या बाईचं नाव मोबाईल मध्ये चेटकीन असं केलं. हिने पाहिलं, फोन आला नवऱ्याचा. हा हा हा. आईला सांगितलं, आई ग उद्या येत आहेत पैसे घ्यायला. नीट आहे का? मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. ताई बसून द्या प्लीज, कोई गडबड मुझे मेरे मस्ती में जीवे. गोंदवलेकरांनी आम्हाला तेच सांगितलंय. विडे देता घेता सहज दुहिता पाक करिता नदी पाण्या जाता जन निरखिता परिसता. जे काम करत असाल त्या कामात त्याचं स्मरण. मुलगी सुटकेस भरताना एक शब्द बोलले आपल्या मैत्रिणीला. मैत्रिणीने विचारलं का ग का भरते सुटकेस? तिने एकच शब्द वापरला, ते येणार आहेत. कोण? ते शब्द लक्षात ठेवा. हा, याला मंत्र असे म्हणतात. ते येणार आहेत. सुटकेस भरून झाली
आईजवळ गेली ना आईला सांगितलं, आई सकाळी जरा लवकर उठ बरं. एवढ्याच शेजारची बाई बसली होती, तिने म्हणे का गं, का लवकर उठायला सांगते? काय बोलली असेल बरं ते? बोला ना. याला मंत्र म्हणतात. याला काय म्हणतात? मंत्र. सुटकेस भरली तरी ते येणार आहे, आईला सांगितलं तरी ते येणार आहे. आणि आईला सांगितलं, आई गं कारल्याची भाजी करू नको बरं, त्यांना आवडत नाही. त्यांना भेंडी आवडतात, त्यांना गिलके आवडतात, कडू भाजी ते खात नाही. 8च दिवस लग्नाला झाले तरी त्याचा सातबारा घेऊन आली ती. त्यांना हे आवडत नाही बरं. हे नवीन नवीन असतं बरं, नवीन नवीन असतं. मलाही अनुभव आहे. मग तर सकाळच्या डाळीचं जेव्हा ते थालीपीठ करतात ना, ते कोरडं सुद्धा खाऊ घालून देतात याला. आणि वरून आणखी ज्ञान शिकवतात. अन्न आहे ते, अन्नाने काय केलं, ज्याला मिळत नाही त्याला विचारा. मग काय वरण वाया घालू का, मग काय रोज पोळ्या करू का? मी पण बाई आहे ना, माझा पण जीव आहे, मनगट दुखतात, तुम्हाला तर पोळी लाटायला पाहिजे. एखाद्या दिवशी खिचडी खायला काय हरकत आहे, तो दिवस रोज असतो बरं. एकच मंत्र तिच्या तोंडात आहे. कोणता? ते येणार आहे. सकाळी लवकर उठले, बेडशीट नवं काढलं आणि कॉटवर नवं बेडशीट बैठकीमध्ये टाकलं. एवढ्याच शेजारचा एक मुलगा आला होता त्यांच्या घरी. विचारलं, म्हणे आत्या आज काय तयारी चालली आहे? नवं बेडशीट टाकलं. काय बोलली असेल? याला म्हणतात भक्ती. बेडशीट त्याच्यासाठी, भाजी त्याच्यासाठी, सुटकेस भरणं त्याच्यासाठी, अखंड वो आएगा वो आएगा वो आएगा. देवा, मी का श्रीराम जयरामची एवढी मोठी माळा फिरवते आहे? येणारे पुन्हा एकदा त्याला हाक मारा, गोविंद चले आना, गोपाल चले आना. याला भक्ती म्हणतात. तो जीव मुलाने विचारलं बेडशीट का? ते येणार आहे. अंगणात रांगोळी काढत होती आणि शेजारच्या बाईला विचारलं, अगं तुझं नवीन लग्न झालं, कशाला काम करते? म्हणे नाही हो, आज काढू द्या. म्हणे का काढते? बोला ना. मंत्र विसरू नका. काम करताना मंत्र सुरू आहे, ते येणार आहे. स्वयंपाकाला सुरुवात झाली, आईला थोडं करू लागली. आई गं वरणाला हिंगाची फोडणी दे बरं, त्यांना फार आवडतं हिंग. आई म्हणे करते ग बाई बैस, मला काही स्वयंपाक येत नाही का? ठीक आहे. आरशा समोर जायची, पुन्हा पुन्हा बारीक लट काढली अशी. पुढे कापलेलं होतं, म्युन्सिपाल्टीचा झाडू दिवसभर झाडायचा तो. पुन्हा पुन्हा आरशात मुरडून बघायची. खरं सांगा बरं, साडी कोणत्या रंगाची नेसली असेल? जो तो बी तेवढा इंटरेस्टिंग पाहिजे. हा, नवऱ्यालाही तसे रसिकता पाहिजे. काही काढणार रसिकता नसते हो. बायकोशी बोलताही येत नाही काही लोकांना. चौपाटीवर नवीन लग्न झाले, जोडपं बसलं चौपाटीवर, काही बोले ना. ती भेळ घेतली, भेळ खाल्ली गेली, आता कागद खायची वेळ आली तरी बोले ना. बायको म्हणे का हो काहीतरी तर बोला. ते म्हणे काय बोलू ग, मला आता एक तर धडधड होत आहे, पुरीशी आतापर्यंत मी बोललो नाही. म्हणले म्हणे बोला ना काहीतरी. तो म्हणे काय बोलू. त्याने खूप विचार केला, मग बायकोला विचारलं. म्हणे का ग, ते दूधवाल्याचे 200 रुपये दिले होते का? बाई म्हणे भाऊ उठ, तू घर चाल. म्हणे तू या काम नाही देणार, तू घर चाल. चौपाटीत बसला, दूधवाल्याचे 200 रुपये विचारतो. अरे दुसरं काही बोल ना. तो म्हणे काय बोलू. म्हणे मला एखादं गाणं बोला ना. स्त्रियांना आवडतं गाणं ऐकायला. नवऱ्याने माझ्यासाठी एखादं गाणं म्हणावं. आपण आलोय, अहो माझी अपेक्षा आहे तुम्ही माझ्या दाढीला हात लावावा आणि मला एखादं गाणं म्हणावं. बोला ना. तो म्हणे काही हरकत नाही, बोलतो. मग त्याने असा दाढीला हात लावला आणि गाणं म्हटलं, लाखो हजारों में सबका कहना है तू मेरी बहना है. तिने अशी वाजणी करी, त्याला फाड करी. तुला जमत नाही रे. हा, तिने लगेच आईला फोन केला, आई आता दोंड्याचा बी दोंडा निघाला. एक रसिकता.
नीट लक्ष द्या श्रोतेजनो. आणि ज्या वेळेला मुलगी रांगोळी काढते ती येणार आहे, स्वयंपाक करते ती येणार आहे, नटते, कोणासाठी सजली? कोणासाठी? ती येणार आहे. म्हणून माझी राधा, म्हणून माझी मीराबाई म्हणते, मला अशी मेहंदी लावा ग ज्या मेहंदीमध्ये कन्हैया असेल, मला अशा बांगड्या घाला ग ज्या बांगड्यांमध्ये कन्हैया असेल. काय म्हणाली? मेहंदी रचाई कृष्ण नाम की. मला शृंगार करेल तर त्याच्यासाठी करेल. आता आम्ही जो शृंगार करतो हा कोणासाठी? तुमच्यासाठी नाही, मला त्याचं गायचं आहे. मला म्हणून ते नवरदेव नवरीच्या गाडीवर लिहिलेलं असतं पा, सजना के लिए सजना है, सजना के लिए सजना है. आपण त्याच्यासाठी सजना. काय म्हणाले? मेहंदी रचाई कृष्ण नाम की, हसते रहो ना. सजाई कृष्ण नाम की, मेहंदी रचाई हसते रहो ना. कृष्ण नाम की, रत्नी जलाई कृष्ण नाम की, मैंने बिटिया सजाई रे कृष्ण नाम की. राधे राधे. भाषित करतोय, जे सजली नटली ते येणार आहेत. एकच मंत्र, ते येणार आहे. त्यांनी वेळ दिला होता, मी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचतो. 9 वाजले, 9:30 झाले. मुलीची धडधड वाढत गेली. आई ते येतील बाई. आई म्हणे येऊ दे ग, येऊ दे. सगळी तयारी व्यवस्थित. पाते थांबणार नाही. वत में धोके खाए है. एक शायर म्हणतोय कि हमने भी मोहब्बत में धोखे खाए हैं, दिल हमारा धड़का और हम समझे वो आए हैं. वाय ते 9:45 झाले आणि 9:45 मोबाईल वाजला. पाहिलं तिने, साजन. गाल लाल झाले. जवळ असतील गावाचा आजूबाजूला. मला सावध करण्यासाठी त्यांनी फोन केला. एकांतात गेली, बटन दाबलं. हॅलो. हा सुरुवातीचा आवाज असतो बरं. हॅलो. येताना बाहुली येते, नंतर बाहुबली होऊन जाते. हॅलो. तो तिकडून बोलला, हा हॅलो, कुठे तुम्ही? असाच आवाज येतो सुरुवातीला, नंतर नाही येत. कुठे तुम्ही? मग तिकडून नवऱ्याने सांगितले, अगं मी तुला घ्यायला येणार होतो, पण आज कपाशीला फवारणीचे माणसं मिळाले, म्हणून आपले मोठे दादा तुझे जेठ येतील तुला घ्यायला. तिने तिला कट कर. आता तिची अवस्था बघा काय झाली. आईने विचारलं, का ग कुठे जावे? काय नको कर. आई म्हणे भेंडी केली. तू भेंडी कर का कारले कर ग बाई? आई म्हणे कोण येत आहे? तो येतोय मोठा. कोण येतोय? मोठा. संताप. सुटकेस भरलेली ती दाडकन उपटून दिली. तेवढ्यात मैत्रिणी आल्या. का ग जिज्जू नाही आले? जिज्जू हा नवीन प्राणी तयार केला आहे. जिज्जू कुठल्या जंगलातून आलाय कोणाच? जिज्जू. तिने त्या मैत्रिणीला सांगितलं, जाऊ दे का बाई, तो जिज्जू जसा जू केसांमध्ये लपते तसा लपून गेला तो जिज्जू. नाही आले ते. ही अवस्था आहे भक्तीची. या जन्मात नाही, त्या जन्मात नाही, 84 लक्ष योनी फिरून आलो, तुझं नामस्मरण केलंय. नाही रे, कितीदा जन्मा यावे, किती भावे भजित. दुसरी प्रार्थना काही केली नाही तुकोबांनी. मला भक्तीचा जिव्हाळा दे बरं. ज्याला भक्तीचा जिव्हाळा कराला तो चिदैवाचा पुतळा.
अरे खरा दैवाचा पुतळा तो आहे, मला दुसरे कोणी नको. अनेक नोव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. मला पंडित नको, वेदाचा रुचा संस्कृत धडाधड मारणारे नको, मला कोणी शहाणा नको. मला मूर्ख बनवलं तरी चालेल, तुझ्या पायाच्या दगड बनवलं तरी चालेल, पण प्रभू अंतःकरणामध्ये भक्तीचा जीव व्हाळा, तोच खरा दैवाचा पुतळा आहे. त्याला पुतळा का म्हटलं श्रोतेनो? पुतळ्याची जी अवस्था असते ती खऱ्या भक्ताची अवस्था असते. पुतळ्याला फुलहार घातला तरी हसत नाही आणि कावळ्याने बसून विष्ठा टाकली तरी रडत नाही. याला म्हणतात भक्तीची निरपेक्ष अवस्था. मान मिळाला तरी दुःख सुख नाही आणि निंदा केली तरी दुःख नाही. भक्तीच्या अवस्थेत पुतळ्याची उपमा द्यायचं कारण आहे. आणि पुतळा एकाच जागेवर असतो, तो हलत नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. म्हणून त्याला पुतळा म्हटलंय. म्हणून त्याला पुतळा म्हटलंय की प्रभू मला तो पुतळा कर की ज्याला भक्ती कळेल. मला दुसरे कोणी नको बरं. अनेक नोव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. माझ्या मनामध्ये दुसरे